नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आमचा 2.5 महिन्याचा खोडवा ऊस आहे. या ऊसाची जात 8005 ही आहे. याला आत्तापर्यंत आपण एक खताचा डोस दिलेला आहे आणि एक स्प्रे केलेला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ऊसातील तणनाशक कोणते मारावे, तणनाशक मारते वेळेस कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती पाहणार आहोत. तसेच तणनाशकाचे प्रति टाकीला किती प्रमाण वापरावे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या या ऊसामध्ये आज आपण तणनाशक मारणार आहोत. त्या तणनाशकमध्ये आपण 2,4-D आणि त्याचबरोबर तमर हे दोन कॉम्बिनेशन वापरणार आहोत. हे तणनाशक वापरल्यामुळे ऊसातील सर्व प्रकारचे गवत, लांब पाण्याचे गवत, तसेच रुंद पाण्याचे गवत, गाजर गवत, तसेच यामध्ये शिप्रट असेल, हे सर्व प्रकारचे गवत तुमचे मरण पावतील. शेतकरी मित्रांनो, तमर या तणनाशकमध्ये ॲमिस्ट्रिन 80% असते. तर या औषधाचे प्रति टाकीला किती प्रमाण वापरायचे ते आता आपण पाहूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा पंप 15 लिटरचा असेल तर तुम्ही 2,4-D हे औषध 100 मिली घ्यायचे आहे आणि तमर हे औषध तुम्ही 100 ग्रॅम वापरायचे आहे. तरी बरेच शेतकऱ्यांची तक्रार अशी येते की हे औषध वापरल्यामुळे गवत मरत नाही, तसेच ऊसाला झटका बसतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही तणनाशक ज्यावेळेस वापरता त्यावेळेस तुमचे रान ओलेत असायला पाहिजे, तसेच पाण्याचा ताण न पडलेला पाहिजे त्या पिकाला. तर शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक वापरताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे, तुमचे रान चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतरच तुम्ही हे तणनाशक वापरायचे आहे. तरी शेतकरी मित्रांनो, हे तणनाशक तुम्ही वापरत असाल तर तुमचे खोडवा हे पीक 2.5 महिन्याचे असले पाहिजे, तसेच 2.5 महिन्याच्या पुढील तसे 3 महिन्याचे असले पाहिजे, तरच तुम्ही हे तणनाशक वापरा. जर तुमचे ऊस 1 महिन्याचे असेल किंवा 1.5 महिन्याचे असेल, जर तुम्ही हे औषध तणनाशक वापरले तर तुम्हाला तुमच्या ऊसाला झटका बसलेला दिसेल, तसेच ऊसाची वाढ खुंटेल. त्यामुळे तुम्ही तुमचे ऊस 2.5 महिन्याच्या पुढील असेल तरच हे तणनाशक वापरा. शेतकरी मित्रांनो, मी आज या तणनाशकाची आपल्या ऊसात फवारणी करत आहे. तरी तुम्हाला याचा 2 ते 3 दिवसात रिझल्ट कसा आहे त्याचा व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ऊसात हे तणनाशक वापरू शकता. तर बघा शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण आपल्या ऊसाला पहिला स्प्रे कोणत्या औषधाचा केलेला आहे, तसेच त्या औषधाचे प्रति पंपाला किती प्रमाण वापरायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती मिळून जाईल. जर तुम्हाला तणनाशकविषयी काही प्रॉब्लेम येत असेल, त्याचे प्रमाण किती वापरावे, तसेच ऊसाला झटका बसत आहे याविषयीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी त्याचे उत्तर देईन. धन्यवाद. जय जवान जय किसान.